पक्षाच्या निष्ठावान शिवसैनिक मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी खेवरे नाना, मंचावर उपस्थित ॲडव्होकेट दिलीपजी साळगट साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित अमितजी चव्हाण, मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळ साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र महेशजी नवले साहेब, त्याचबरोबर प्रदीपरावजी हसे साहेब, संतोषजी मुर्तडक, सुरेशजी भिसे साहेब, प्रमोदजी मंडलिक, रामहरिदादा टिकांडे, रंगनाथदादा फटांगरे, आमचे दुसरे मित्र गणेशजी असतील, राहुलजी असतील, संदीपजी असतील, बबनदादा सदगीर असतील, रोहिदासजी चव्हाण असतील, प्रमोदजी मंडलिक असतील, नितीनजी नायकवाडी असतील, शिवाजीदादा शेटे असतील, इथं उपस्थित सर्वच प्रामाणिक शिवसैनिकांचं मी प्रथमचा स्वागत आणि आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण आज मोठ्या संख्येने आज इथं या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलात. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 26 तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर झालं. 29 तारखेला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, नाना त्या दिवशी तुम्हाला यायला जमलं नाही परंतु वाकचौरे साहेब होते, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 4 तारीख उमेदवारी अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख होती. महेशराव आपल्याला अपेक्षा होती अनेक उमेदवारी अर्ज माघार होतील, परंतु आपण एक वेगळं चित्र बघितलं. सगळे उमेदवार उभे राहिले. त्या दिवशी तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला असेल तर या अकोला तालुक्यामध्ये काय होऊ पाहतंय, या अकोला तालुक्यामध्ये ही निवडणूक कोण करतंय, ही निवडणूक आता भारतीय जनता पार्टीने हातात घेतलेली आहे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने हातात घेतली आहे आणि ही निवडणूक त्यांना हरियाणा पॅटर्न करायचं आहे. जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना रसद पुरवली गेली, ताकद पुरवली गेली आणि जाणीवपूर्वक मतविभाजन होण्यासाठी या अकोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील हा डाव, हा कट त्यांनी रचलेला आहे. आज तुम्ही समजून घ्या, आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली. राहिलेले उरले सुरले सगळेजण हे कोणाचे उमेदवार आहेत? भारतीय जनता पार्टीचे. यांना मतदार म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदार, हे लक्षात ठेवा. आज निष्ठावंतांच्या मेळाव्याला इथं उपस्थित राहिल्यानंतर मी जरूर सांगितलं पाहिजे, पक्षफुटी जर कुठं झाली तर ते शिवसेनेमध्ये पहिली झाली. आज काय वेदना उद्धव साहेबांना होत असतील ते डोळ्यापुढे चित्र उभं करा. ज्या दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते घरी निघाले त्यावेळेस सगळे कर्मचारी रडत होते. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा दिवस कधी आला नाही का सरकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अहो, ज्या व्यक्तीने पक्ष उभारला, तो पक्ष सांभाळला, बाळासाहेब ठाकरे साहेबांनंतर हा पक्ष सांभाळून धरला, त्या पक्षाला फोडायचं काम ह्या एकनाथ शिंदेंनी पाप केलेलं आहे. नुसता तुमचा शिवसेना पक्ष फोडला नाही, अहो जे पवार साहेब हयातीत होते त्यांचे 40 आमदार घेऊन हे तिकडे गेले. त्या पवार साहेबांना जिवंत असताना किती वेदना होत असतील तो विचार करा. चिन्ह पळवलं, नाव पळवलं, परंतु तुमच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक आणि आमच्यासारखे प्रामाणिक पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक पक्षामध्ये जिवंत होते म्हणून लोकसभेमध्ये 31 खासदार आपण दिल्लीला पाठवले. वाकचौरे साहेबांना मी डिसेंबर महिन्यामध्येच भेटलो होतो. साहेबांचा प्रवेश त्यावेळेस राहिला होता. साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही पक्षात या, तुमची गरज आहे. साहेबांनी पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला. हा अकोला तालुका भक्कमपणे साहेबांच्या मागे, भूमिपुत्राच्या मागे उभा राहिला. ठेवरे नाना 54,000 मताचं लीड आम्ही दिलं. कोणाचा किती वाटा होता आम्हाला बोलायचं नाही, परंतु काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जीवाभावाने खांद्याला खांदा लावून काम केलं आणि वाकचौरे साहेबांना लीड द्यायचं काम केलेलं आहे. मित्रांनो, जे 40 आमदार गेलेत तुमच्या पक्षातले आणि आमच्या पक्षातले, खरा बदला जर उद्धव साहेबांचा आपल्याला घ्यायचा असेल तर ती वेळ जशी महेश रावांनी सांगितली 14 दिवसांनी 20 तारखेची जी तारीख आहे त्यावेळेस
मताच्या रूपाने राग व्यक्त करून आपल्याला यांना धडा शिकवायचा आहे, यांना अद्दल शिकवायची आहे का पैसा शिवसैनिकांना महत्व नाही, पैसा हा पवार साहेबांच्या सैनिकांना महत्वाचा नाही, एक निष्ठा महत्वाची आहे। आज जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र वाचवण्याची वेळ आलेली आहे। समोर प्रचंड मोठी ताकद आहे, भारतीय जनता पार्टी हाच आपला विरोधी पक्ष आहे, लक्षात घ्या। हे बाकीचे जे त्यांचे मित्र पक्ष हे महत्वाचे नाहीयेत, प्रचंड पैशाची ताकद इथं वापरली जाणार आहे। आज आपण बघतोय त्यांच्यामध्ये तर काही सूत्रच जुळना, सूत्रच जुळना युतीमध्ये, अशी परिस्थिती आज ह्या अकोला तालुक्यात झालेली आहे। 2019 चा उल्लेख झाला, तुम्हाला जशी वागणूक मिळाली आहे त्याची सुरुवात आमच्यापासून झाली, आमच्या कुटुंबापासून झाली। जीवाचं रान माझ्या वडिलांनी केलं, जे लागल ते उभं केलं, या तालुक्यामध्ये जे चित्र विरोधी पक्ष म्हणून उभं करायचं तो केलं, एकास एक घडून आणायसाठी त्याच्यामध्ये माझाही मोठा खारीचा वाटा होता। परंतु जसा गुलाल त्या व्यक्तीच्या अंगावर पडला, ती व्यक्ती सगळ्यांना विसरून गेली, शिवसैनिकांना विसरून गेली, ज्यांनी प्रामाणिकपणे ग्राउंड लेवलला काम केलं। परंतु आज या सभेच्या माध्यमातून आदरणीय वाकचौरे साहेबांच्या साक्षीने, खेवरे नानांच्या साक्षीने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तशी वागणूक कदापि माझ्याकडनं मिळणार नाही। आणि ज्या दिवशी जर कधी वाटलं हक्कानी वाकचौरे साहेबांपुढे मला उभं करा, हक्कानी माझा कान धरा, हा अमित बांगरे तुम्हाला मी शब्द देतोय। परंतु मित्रांनो, आज मी तुम्हाला वेगळं साखळं घालणार आहे। आज योगायोगाने, सर्वांच्याच प्रयत्नाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, कदाचित आमच्या वडिलांची पुण्याई असेल, आमच्या कुटुंबाची पुण्याई असेल, वयाच्या 28व्या वर्षी एवढ्या मोठ्या पातळीवर काम करायची संधी मला मिळतीये। आज तुम्ही सर्वजण सोबत आहेत, वाकचौरे साहेब सोबत आहेत, थोरात साहेब सोबत आहे, परंतु वाकचौरे साहेब एक खंत मनात आहे का आज एवढी मोठी लढाई करत असताना माझे वडील नाना सोबत नाही। वडील तुमचे चांगले मित्र होते, त्यामुळे इथं उपस्थित प्रत्येक शिवसैनिकांना मी एक साखळं घालतोय का माझ्या वडिलांची जागा तुम्हाला भरून काढायची, माझ्या वडिलांची जागा तुम्हाला भरून काढायची आहे। तालुका अध्यक्ष साहेबांनी, धुमाळ साहेबांनी सांगितलं का अमित दादा तुम्ही तशी वागणूक आम्हाला देऊ नका। मच्छिंद्र शेठला मी एकच गोष्ट सांगतो, शेठ आमच्या कुटुंबाचा वारसा तसा नाहीये। आजपर्यंतचा इतिहास उचकून बघा का भांगरे कुटुंबानी कोणाला आरे रावायची भाषा केली आहे, कोणाला उद्धट बोललंय, कोणाच्या पोटात लाटा मारल्यात, पाठीत लाटा मारल्यात, असं कधी आमच्याकडनं झालेलं नाहीये। ती संस्कृती आमची नाहीये। प्रामाणिकपणे महाविकास आघाडी आपल्याला या तालुक्यामध्ये येणाऱ्या काळातही पुढे घेऊन जायचंय। आदरणीय वाकचौरे साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर देखील आपल्याला महाविकास आघाडीचा झेंडा आपल्याला तिथं फडकवायचा आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। आज इथं सगळे ज्येष्ठ मंडळी आहे, आज हे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये काम करू। करवर साहेबांनी मला या निवडणुकीसाठी त्यांच्या कष्टाचे 500 रुपये दिलेले आहेत आणि हा अमित बांगरे या 500 रुपयाची जाण कायम ठेवणार आहे। करवर साहेब तुम्ही काळजी करू नका, तुमचे 500 रुपये नक्की कारणी लागतील, असाही देखील विश्वास या शिवसैनिकांना बघितल्यानंतर माझ्यामध्ये येतोय। परंतु मित्रांनो, वाकचौरे साहेब मी एक गोष्ट सांगू इच्छितो, या निवडणुकीमध्ये मी काहीतरी वेगळं विजन ठेवून काम करतोय। लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस आपण ते बोलायचो, वाकचौरे साहेब याच्यासाठी तुमची देखील आम्हाला मदत लागणार आहे। या अकोला तालुक्याला आम्हाला पर्यटन तालुका करायचं आहे, ही अमित बांगरेचं 2 महिन्यापूर्वीचं वाक्य आहे। आज आमच्या विरोधकांना मुद्दे राहिले नाही। वयाच्या 28व्या वर्षी जो पोरगा विजन मांडतो, त्या विजन मधले मुद्दे घेऊन आज हे प्रचार करताय, ही अशी दुर्दैवी परिस्थिती यांची झाली आहे। अरे मी म्हणायचो मागच्या 5 वर्षामध्ये यांनी एकही शिक्षण संस्था उभी करण्यासाठी पत्र लिहिले नाही, आज हे म्हणता आम्हाला शिक्षणाचं हब उभं करायचंय। और 19ला अनेक लोकांना वाटलं एका डॉक्टरला निवडून देतोय, एखादा डॉक्टर आमदार झाला तर दाना आमच्या तालुक्यात आम्हाला अपेक्षा होती का इथली आरोग्य व्यवस्था सुधरल, परंतु ते काही झालं नाही। मी मध्यंतरी आंबेवंगणाचा उल्लेख करायचो सर्पदोषचा। मागच्या 10 दिवसापूर्वी रंदा या ठिकाणी एका 9 वर्षाच्या मुलाला सर्पदोष झाला, त्याला तालुक्यात उपचार मिळाला नाही। आज तो मुलगा आळे फाट्यामध्ये ऍडमिट आहे आणि वाकचौरे साहेब त्याचं बिल 9 लाख रुपये झाले।
आज ही परिस्थिती आरोग्याची आपल्या तालुक्यातली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, पाण्यावर सिंचनावर प्रचंड मोठं काम करायचंय. वेगळं धोरण घेऊन वाकचौरे साहेबांनी मी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. वाकचौरे साहेबांनाही देखील मी आता केंद्रातनं जास्तीत जास्त निधी आणायला लावणार आहे. जे महिला बचत गटांसाठी वाकचौरे साहेब जे आपण वारंवार बोलायचो का आपल्याला इथं महिलांसाठी क्लस्टर्स उभे करायचे, त्याच्यासाठी तुमची मदत आम्हाला तालुक्यात राहणार आहे. आणि वाकचौरे साहेब एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो का या अमित भांगरेला या राजकारणामधून काहीच कमवायचं नाही. 1 रुपये सुद्धा मला कमिशन कमवायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही. अनेक लोकांना वाटतं की वयाच्या 28व्या वर्षी काय करू शकतो, परंतु तुम्हाला मी ते करून दाखवल्याशिवाय देखील राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. या अकोला तालुक्याचं नाव या राज्यामध्ये 1 नंबरला कसं येईल त्याच्यासाठी येणाऱ्या काळात मी काम करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, उमेदवार आता भरपूर आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला गावोगावी जावं लागेल. सगळ्या शिवसैनिकांना, प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिकांना सज्ज व्हावं लागेल. तुम्ही पुढचे 14 दिवस माझ्यासाठी द्या. या अकोला तालुक्यासाठी पुढच्या 5 वर्ष काय जीवाचं रान करावं लागेल मी ते करल, परंतु या अकोला तालुक्याचं नाव मोठं करल. इथं प्रत्येक कुटुंबामध्ये त्याचा व्यक्तिगत विकास कसा होईल त्याच्यासाठी मला काम करायचंय. परंतु आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी म्हणजे कोण आहे? त्यांचे मित्र पक्ष अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे जे महायुती सरकार आहे हे आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्या उद्धव साहेबांनी दिली होती का नाही कर्जमाफी? 2.5 लाखाची सरसकट कर्जमाफी प्रत्येकाला मिळाली होती. मग काय यांनी ती 2.5 लाख रुपयाची कर्जमाफी यांच्या काळात केली नाही? यांना शेतकऱ्यांचं पडलं नाही, यांना फक्त अदानी अंबानीचं पडलंय. 1 रुपयाचा विमा काढला, कोणाला नुकसान भरपाई भेटली? कोणाला नुकसान भरपाई भेटली? मी वारंवार म्हणतो वाकचौरे साहेब का हे महायुती सरकार 3 घटकांच्या विरोधात काम करते. पहिला घटक म्हणजे दलित समाज, दुसरा घटक म्हणजे आदिवासी समाज, तिसरा घटक म्हणजे बहुजन समाज. आदिवासी समाज याच्यासाठी का पेसा कायदा यांना पूर्ण क्षमतेने लागू करता आला नाही, कॉन्ट्रॅक्ट भरती घेतली आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण द्यायच्या गोष्टी हे करतायत. माझा विरोध धनगर समाजाला नाहीये. 75 वर्ष निघून गेलेत, आमचा आदिवासी समाज अजून मूळ प्रवाहात आला नाही. आम्हाला पुराणा, त्याच्यात तुम्ही वाटेकरी कशाला करतात? द्या ना सेपरेट आरक्षण. तुम्ही कोण विरोध करतोय? हे आदिवासी समाजाच्या विरोधातलं सरकार आहे. त्याचबरोबर दलित समाजाच्या विरोधातला याच्यासाठी का या भारतीय जनता पार्टीला, या नरेंद्र मोदींना, या अमित शहांना या देशाला दिलेलं संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते बदलायचा कट देखील यांच्या डोक्यात आहे. आणि बहुजन समाजाच्या विरोधात याच्यासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणात उभा केला, जे आपलं आराध्य दैवत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार करायचं काम केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला गावगावी जाऊन सांगावं लागेल, भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी मतदान. भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे जे तरुणांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मतदान. भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जातीयवादीला पुढाकार देण्यासाठी मतदान. आता तुम्ही त्यांचे भाषण ऐकले असतील. महायुतीतले जे अधिकृत उमेदवार आहे भाषणामध्ये म्हणतात आमचे नेते नरेंद्र मोदी. हा महेशजी, फोटो लावायला घाबरता, पण भाषणामध्ये पोटातलं होटावर आल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याच पद्धतीने म्हणतात आमचे नेते नरेंद्र मोदी. यांचे नेतेच नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्धच आहे. ही खूणगाठ आपल्या मनाशी तुम्ही बांधून घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना सज्ज व्हायचंय. आपल्या सर्वांना 14 दिवस राहिले, डोळ्यात तेल घालून काम करायचंय. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असे लोक नको जे महाराजांचा अपमान करतील, असे लोक नको जे पक्ष फोडून स्वतः सत्तेवर जातील. त्यामुळं आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी दोन्ही नेत्यांना तुमच्या म्हटलं होतं का मलाही देखील सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. पुढील 14 दिवसात मला किती वेळ मिळेल मला माहित नाही, परंतु एक लक्षात घ्या, तुमचाच पोरगा म्हणून, तुमचाच नातू म्हणून, तुमचाच भाऊ म्हणून हा अमित भांगरे ही निवडणूक सामोरे जातोय. तुमच्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि चिन्ह आपलं जे आहे ते काय आहे? तुतारी फुंकणारा माणूस. आज वाकचौरे साहेब, माझं नशीब चांगलंय. परमेश्वराला सुद्धा माहिती होती की माझी लढाई आता या मोठ्या शक्ती विरुद्ध आहे, म्हणून परमेश्वरांनी सुद्धा नाना मला 1 नंबर दिलाय. आपला अनुक्रमांक 1 आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाहीये.
लोकांना सांगायचं अनुक्रमांक 1 समोरचं तुतारी फुंकणाऱ्या माणसाला बटन दाबून या अकोला तालुक्यामधून तुतारी आपल्याला वाजवायची आहे। उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि थोरात साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 20 तारखेला तुतारी फुंकणाऱ्या माणसासमोर बटन दाबून आपल्याला मला मुंबईला पाठवायचंय असं मी तुम्हाला साकडं घालतो। तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे भाषण थांबवतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, धन्यवाद। जय महाराष्ट्र।